हाय स्टुडंट्स, आपण बायोलॉजी या सब्जेक्टमध्ये सर्क्युलेशन इन ॲनिमल्स काय केलेलं आहे, स्टार्ट केलेलं आहे. त्यामधले थोडेफार व्हिडिओ केलेले आहेत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं आहे तर WBC विषयी बघितलं. ब्लड इलेमेंट्स, फॉर्म्ड ब्लड इलेमेंट्समध्ये आपण RBCs बघितल्या. WBCचे टाईप्स किंवा WBCs किती प्रमाणात प्रेझेंट असतात हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये आता RBCs झाल्या, WBCs झाल्या आहे. ब्लडमध्ये फॉर्म्ड होणारे इलेमेंट्स आहेत. फॉर्म्ड इलेमेंट्स म्हटलं जातं. त्यातला आता लास्टचा जो इलेमेंट आहे दॅट इज द थ्रोम्बोसाइट्स ऑर प्लेटलेट्स विच आर प्रेझेंट इन द ब्लड. हा सुद्धा काय होतो, हा सुद्धा फॉर्म्ड इलेमेंट आहे. हा काय केला जातो, बोन मॅरोमध्ये फॉर्म्ड होतो. म्हणजे RBCs जशा फॉर्म होतात, WBCs जशा फॉर्म होतात, तसाच थ्रोम्बोसाइट्स ऑर प्लेटलेट्स, त्यांना प्लेटलेट्स हे सुद्धा नाव आहे. थ्रोम्बोसाइट्स म्हटलं जातं जनरली. यासुद्धा काय होतात, फॉर्म्ड इलेमेंटमध्येच येतात. आता थ्रोम्बोसाइट्स आर काय असतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्यामध्येच ब्लड क्लॉटिंग अँड कॉग्युलेशन ऑफ ब्लड हा पॉईंटसुद्धा आपण इथं या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामध्ये बघा आता थ्रोम्बोसाइट्स मीन्स वॉट, म्हणजे थ्रोम्बोसाइट्स प्लेटलेट्स म्हणजे काय असतात. या RBCs WBCs सारख्याच सेल्स असतात का, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो का, यांना कोण तयार करतं हे आपण फॉर्मली स्टार्टला बघणार आहे. त्यामध्ये बघा थ्रोम्बोसाइट्स आर सेल्युलर फ्रॅगमेंट्स फॉर्म्ड फ्रॉम द लार्ज सेल्स कॉल्ड मेगा कॅरिओसाइट्स. जनरली थ्रोम्बोसाइट्स यासुद्धा काय होतात, बोन मॅरोमध्येच तयार होतात. पण ह्या काय आहेत, जनरली थ्रोम्बोसाइट जे आहेत या काय आहेत, सेल्सच आहेत, पण अगदी स्मॉल साईज्ड सेल्स आहेत. या काय केल्या जातात, फ्रॅगमेंट्स आहेत, सॉरी, ह्या काय आहेत, सेल फ्रॅगमेंट्स आहेत. म्हणजे एका मोठ्या सेलपासून काय केले जाते, हे सेल फ्रॅगमेंट तयार होतात. मग आता मोठी लार्ज जी सेल आहे ती कुठं प्रेझेंट असते, तर ही कुठं असते, बोन मॅरोमध्ये तयार होते. म्हणजे जनरली बोनमध्ये जो बोन मॅरो टाईप आहे की ज्याच्यापासून RBCs तयार होतात, WBCs तयार होतात. आता RBCs कोणत्या सेल्सपासून तयार होतात हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. WBCs कोणत्या सेल्सपासून तयार होतात. WBCचे वेगवेगळे टाईप्स आहेत. अग्रॅन्युलोसाइट आहे, ग्रॅन्युलोसाइट आहे. ग्रॅन्युलोसाइटमध्ये 3 टाईप येतात, अग्रॅन्युलोसाइटमध्ये 2 टाईप येतात सॉरी. त्याच्यामध्ये ते कशापासून फॉर्म होतात हे आपण बघितलेलं आहे. तसंच आता हे प्लेटलेट्स कशापासून फॉर्म होतात, तर जनरली बोन मॅरोमध्ये एक सुरुवातीला काय होतो, एक सेल तयार होते. त्या सेलचं नाव आहे मेगा कॅरिओसाइट्स. म्हणजे लार्ज सेल ही प्रेझेंट असते आणि या सेल्सपासून काय केले जातात, हे छोटे छोटे सेल फ्रॅगमेंट्स काय होतात, तयार होतात आणि त्यांनाच आपण काय म्हणतो, प्लेटलेट्स ऑर थ्रोम्बोसाइट्स. त्यांनाच आपण काय म्हणतो, प्लेटलेट्स ऑर थ्रोम्बोसाइट्स. म्हणजे जनरली आता इथं जर बघायचं झालं तर तुम्हाला जर हे जर ब्लड आपण घेतलं, इमॅजिन केलं, तर या काय आहेत, ब्लडमध्ये RBCs आहेत. त्याच्यानंतर या WBCs आहेत. WBCs ॲमिबॉइड स्ट्रक्चरमध्ये असतात, त्यामुळे मी हे स्ट्रक्चर असं काढलेलं आहे. यामध्ये आता या सेल्सपेक्षा छोटे छोटे फ्रॅगमेंट्स, म्हणजे जनरली त्यांची साईज काय राहते, लहान राहते आणि हे फ्रॅगमेंट्समध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे मोठ्या सेलपासून छोट्या छोट्या सेल फ्रॅगमेंट्स तयार केल्या जातात, त्यांना प्लेटलेट्स म्हटलं जातं. तर जनरली हे जर आपण ब्लड म्हटलं तर या काय येतात, RBCs येतात, या WBCs येतात आणि हे जे स्मॉल फ्रॅगमेंट्स तुम्हाला दिसतात त्यांना प्लेटलेट्स ऑर थ्रोम्बोसाइट्स म्हटलं जातं. प्लेटलेट्स ऑर थ्रोम्बोसाइट्स. आता हे जे असतात ते कसे असतात, तर दे आर व्हेरी स्मॉल, ओव्हल इन शेप अँड फ्रॅगमेंट्स विदाउट न्यूक्लियस. म्हणजे हे कसे असतात, दिसायला तुम्हाला स्मॉल, साईज कशी असते त्यांची, स्मॉल असते. शेप कसा असतो, ओव्हल शेप्ड असतात. प्लस त्याच्यामध्ये काय नसतो, न्यूक्लियस अब्सेंट असतो. आता जनरली आपण बघितलेलं आहे ओव्हल शेपमध्ये तुमच्या लक्षात येतं, अशा शेपमध्ये काय असतात, हे प्लेटलेट्स प्रेझेंट असतात. आता आणि विदाऊट न्यूक्लियस, यांच्यामध्ये काय राहत नाही, न्यूक्लियस प्रेझेंट राहत नाही. यामध्ये बघा आपण ब्लड इलेमेंट्समध्ये RBCsमध्ये बघितलं की RBCsमध्ये न्यूक्लियस काय असतो, अब्सेंट असतो. पण WBCsमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतात. मग त्यामध्ये त्याचे शेप्स वेगवेगळे असतात, त्यानुसार त्याचे टाईप्स पडतात. पण प्लेटलेट्समध्ये म्हणजे या सेल फ्रॅगमेंटमध्ये काय नसतो, न्यूक्लियस काय असतो, अब्सेंट असतो. विदाऊट न्यूक्लियसच्या हे सेल्स आहेत, सेल फ्रॅगमेंट्स आहेत, एका मोठ्या लार्ज
मेगा कॅरिओसाइट्सपासून हे बनलेले, या सेलपासून बनलेले हे सेल फ्रॅगमेंट आहेत. आता मेगा कॅरिओसाइट हा जो वर्ड आहे हा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, कारण ज्यावेळी एंट्रन्स एक्झाम, CET अशा एक्झाम विचारल्या जातात, त्या एक्झाम असतात त्यावेळी त्यामध्ये हा क्वेश्चन विचारला जातो की थ्रोम्बोसाइट्स कशापासून तयार होतात, कोणत्या सेलपासून तयार होतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ मेगा कॅरिओसाइट्स म्हटलं जातं त्यांना. त्याच्यामध्ये बघा आता नॉर्मल काउंट ऑफ थ्रोम्बोसाइट्स इन ह्युमन ब्लड इज अबाउट 2.5 to 4.5 lakh. इथं काय सांगितले तुम्हाला 2.5 ते 4.5 लाख इथपर्यंत अगदी MM³ ड्रॉप म्हणजे MM³ ब्लडमध्ये, जे अगदी छोट्या ड्रॉपमध्ये ब्लडच्या तुम्हाला जवळजवळ 2.5 म्हणजे 2.5 ते 4.5 लाख प्लेटलेट्स तुम्हाला काय करतात बघायला मिळतात. त्यामध्ये बघा आता इथं आपण बघितलं, इफ नंबर ऑफ थ्रोम्बोसाइट्स डिक्रीजेस दॅन नॉर्मल कंडिशन इज कॉल्ड ॲज अ थ्रोम्बोसाइटोपिनिया. आता ही जी कन्सेप्ट आहे ही आपण अगोदर WBCमध्ये पण बघितलेली आहे, RBCमध्ये पण बघितलेली आहे. RBCचा नंबर डिक्रीज होतो त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं, किंवा WBCचा जो नंबर आहे तो डिक्रीज होतो त्यावेळी त्याला काय म्हटलं जातं, ल्युकोसाइटोपिनिया म्हटलं जातं. किंवा RBCचा जो नंबर आहे तो डिक्रीज झाल्यानंतर त्याला इरिथ्रोसाइटोपिनिया म्हटलं जातं. म्हणजे काय होतं, या ज्या फक्त पिनिया हा वर्ड लक्षात ठेवला तर अगोदर इरिथ्रोसाइट्स म्हणजे RBCs, ल्युकोसाइट्स मीन्स WBCs अँड थ्रोम्बोसाइट्स मीन्स प्लेटलेट्स. हे आपण लक्षात ठेवलं तर ह्या कन्सेप्ट आपल्याला लगेच काय होतात, क्लिअर होतात. म्हणजे जर RBCचा नंबर डिक्रीज झाला तर त्याला काय म्हटलं जातं, इरिथ्रोसाइटोपिनिया म्हटलं जातं. WBCचा नंबर डिक्रीज झाला तर ल्युकोसाइटोपिनिया म्हटलं जातं. आणि जर थ्रोम्बोसाइटचा जर नंबर डिक्रीज झाला ब्लडमधून तर त्याला थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हटलं जातं. आता या ज्या कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला एंट्रन्समध्ये किंवा CETमध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्यामध्ये बघा, दिस कंडिशन कॉजेस इंटरनल ब्लिडिंग दॅट इज कॉल्ड ॲज अ हिमोरेज. त्याला जनरली काय म्हटलं जातं, हिमोरेज म्हटलं जातं. म्हणजे जर प्लेटलेट्स आपल्या ब्लडमधल्या कमी झाल्या, प्लेटलेटचं जर प्रमाण आपल्या ब्लडमध्ये कमी झालं तर ती जी कंडिशन येते त्याला काय म्हटलं जातं, हिमोरेज म्हटलं जातं. त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, हिमोरेज. आता हिमोरेज मीन्स व्हॉट. आता जर प्लेटलेट्स कमी झाल्या, डिक्रीज झाल्या, तर आता प्लेटलेटचं जनरली काम काय आहे, थ्रोम्बोसाइटचं काम काय आहे, तर ब्लड क्लॉटिंग करणं. म्हणजे ज्या वेळेला इंजुरीज होतात किंवा काही आपल्याला कट्स लागतात आणि ब्लड ज्या वेळेला वाहतं आणि या ब्लडला काय करायचं, क्लॉटिंग करायचं. म्हणजे त्याच्यावरती काय करायचं, एखादी जखम जर झाली तर त्या जखमेवर थोडा वेळ आपण बघतो की बाहेर ब्लड पडतं आणि ब्लड वाहून जात असतं. त्याच वेळेला काय होतं, एक ट्रान्सपरंट जी लेअर असतो तो ट्रान्सपरंट लेअर त्या जखमेवरती काय होतो, तयार होतो. आणि तो लेअर काय करतो तर ब्लड क्लॉटिंगचं काम करतो. म्हणजे ब्लड जे वाहत असतं ते थांबवण्याचं काम करतं. क्लॉटिंग करतो म्हणजे ते काय करतं, सॉलिड फॉर्ममध्ये काय करतं, इथं ब्लडचा फॉर्म सॉलिड करतं आणि तिथं काय करतं, ते ब्लड वाहण्यापासून थांबवतं. हे काम कोण करतं तर प्लेटलेट्स करतात. पण ज्या वेळेला या प्लेटलेट्सची जर संख्याच कमी असेल ब्लडमध्ये तर त्यावेळेला काय होऊ शकतं, ब्लड क्लॉटिंग होण्यासाठी काय राहतात, या प्लेटलेट्सचे जर नंबर कमी झाले तर इथं ब्लड क्लॉटिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो आणि ब्लड काय राहतं, ब्लड फ्लो होत राहतो आणि यालाच आपण काय म्हणतो, या कंडिशनलाच काय म्हणतो, हिमोरेज. आता इंटरनल ब्लिडिंग जे आहे ते होत राहतं. म्हणजे काही वेळेला काय होतं बघा की आपल्याला एखादा धक्का बसतो किंवा चालताना आपण ठेस कळतो, पडतो. मग अशा वेळेला काय होतं, आपल्या बॉडीमध्ये अगदी केसासारख्या कॅपिलरीज प्रेझेंट आहेत. या कॅपिलरीज काय होतात, वेसल्स काय होतात तर ब्रेक होतात आणि आतल्या आपल्याला माहितीसुद्धा होत नाही की आतल्या थोडंफार ब्लड काय होतं, या कॅपिलरीजमधून बाहेर पडतं. या कॅपिलरीजमधून बाहेर पडतं पण तिथं काय केलं जातं, या प्लेटलेट्स काय करतात, तिथं जातात पटकन आणि ते काय करतात, ब्लड जे आहे ते ब्लडचा फ्लो काय करतात, स्टॉप करतात ब्लड क्लॉटिंग करून. इंटरनल इंजुरी असेल तर मग आता जनरली एखाद्या वेळेला आपल्याला काय होतं, एखादा मार लागला तर लक्षात येते की रक्त बाहेर येत नाही स्किनमधून, पण त्या स्किनवरती काय होतो, काळा स्पॉट आपल्याला दिसतो.
तर हे काय असतं, आतल्या ज्या ब्लड किंवा ब्लड कॅपिलरीज किंवा व्हेसल्स असतात त्या डॅमेज झालेल्या असतात आणि त्यातून जे ब्लड असतं ते काय राहतं, त्या स्किनवरती आपल्याला आतमध्ये आलेलं दिसतं, पण ते स्किनच्या बाहेर येत नाही. तिथे आतल्या आतच काय होतं, टिश्यूजमध्येच काय होतं, हे ब्लड फ्लो चालू राहतो. मग त्यावेळेला काय करतात, तर त्यावेळेला हे ब्लड प्लेटलेट्सची जर संख्या कमी असेल, नंबर्स कमी असतील, तर ते इंटरनल जे ब्लिडिंग आहे टिश्यूजमध्ये, ऑर्गन्समध्ये ते होत राहतं आणि या कंडिशनलाच काय म्हटलं जातं, तर हिमोरेज कंडिशन म्हटलं जातं. त्याच्यामध्ये बघा, प्लेटलेट सिक्रीट्स प्लेटलेट फॅक्टर्स विच आर इसेन्शियल इन अ ब्लड क्लॉटिंग. आता हे प्लेटलेट्स काय करतात, तर प्लेटलेट फॅक्टर्स तयार करतात. आता जनरली फॅक्टर्स म्हणजे एन्झाईम्स येतात. हे एन्झाईम्स काय करतात, या प्लेटलेट्स सिक्रीट करतात. त्यामुळं काय होतं, ब्लड क्लॉटिंगमध्ये हेल्प होते. म्हणजे आता इसेन्शियल आहे, म्हणजे इसेन्शियल म्हणजे आपल्या बॉडीमध्ये त्या प्रेझेंट नाहीत, जे ब्लड फॅक्टर आहे ते आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट नाहीत, ते इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात आणि त्याला ॲक्टिव्ह करायचं काम कोण करतं, तर या ब्लड प्लेटलेट्स करतात. लक्षात घ्या, नेसेसरी आणि इसेन्शियल. नेसेसरी जरी असेल कोणत्याही हार्मोनचे असू द्या, एन्झाईमचे असू द्या बॉडीमध्ये, तर ते आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात आणि त्याची गरज असते, म्हणजे आपली बॉडी ती सिक्रीट करते, म्हणून त्याला नेसेसरी म्हटलं जातं. आणि इसेन्शियल म्हणजे पाहिजे आहेत पण आपल्या बॉडीमध्ये ते काय नाहीत, प्रेझेंट नाहीत. अशा वेळेला काय करतात, आपले काही बॉडी ऑर्गन्स, एन्झाईम्स, हार्मोन्स सिक्रीट करतात आणि आपल्या बॉडीमध्ये त्या इनॲक्टिव्ह फॉर्ममधले जे एन्झाईम्स आहेत ते ॲक्टिव्ह होतात. म्हणजे इथं काय केलं जातं, इसेन्शियल आहे ब्लड क्लॉटिंगसाठी, ते एन्झाईम्स काय करतात, या ब्लड प्लेटलेट्स जे आहेत त्या प्लेटलेट फॅक्टर काय करतात, सिक्रीट करतात. त्यामध्ये बघा, आता दे ऑल्सो सील द रप्चर्ड ब्लड व्हेसल्स बाय फॉर्मेशन ऑफ प्लेटलेट प्लग ऑर थ्रॉम्बस. त्याला थ्रॉम्बससुद्धा म्हटलं जातं. कुणाला, तर ज्या वेळेला ब्लड व्हेसल्स काय होतात, ब्लड व्हेसल्स जनरली रप्चर होतात. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितले की बाय मिस्टेक ॲक्सिडेंटली तुम्ही जर पडला, तुम्हाला लागलं, तर काय होतं, ब्लड बाहेर पडतं. मग त्यावेळेला काय, ज्या छोटे छोटे ब्लड व्हेसल्स असतात त्या काय होतात, धक्का बसले काय होतात, रप्चर होतात. मग इथं पुढं काय होतं, ह्या ब्लड व्हेसल्स काय करत असतात की हार्टकडून आलेलं ब्लड जे आहे ते इकडं टिश्यूपर्यंत नेण्याचं काम काय करत असतात, त्या करत असतात. मग ह्या ज्या ब्लड व्हेसल्स ज्या आहेत, तर या जर रप्चर झाल्या, यातून ब्लड फ्लो होत असतो, या रप्चर झाल्या तर हे ब्लड काय होतं, या ब्लड व्हेसलमधून बाहेर पडतं. बाहेर पडत असताना त्यावेळेला काय होतं की पुढं जो टिश्यू असतो, तो ती ब्लड व्हेसल ज्या टिश्यूकडं जात असते, तो टिश्यू जो असतो त्याला काय होत नाही, ब्लडचा जो आहे सप्लाय थांबतो किंवा कमी होतो. मग या ब्लडला, आता ब्लड काय ट्रान्सपोर्ट करतं, तर ब्लड ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करतो. टिश्यूमधला जो CO2 आहे तो कॅरी आउट करून पुन्हा लंग्सकडे न्यायचं काम ब्लड करतं. मग त्यावेळेला काय होतं की ब्लडचा फ्लो ज्यावेळेला कमी होतो त्यावेळी टिश्यूला काय मिळत नाही, O2चा सप्लाय होत नाही, प्लस न्यूट्रियंट्स मिळत नाहीत. मग त्यावेळेला काय होतं की या टिश्यूमध्ये O2ची कमतरता आल्यामुळं काय राहतं की हा टिश्यू जो आहे हा पॅरालाइज्ड होऊ शकतो. म्हणजे ऑक्सिजन त्याला नाही मिळाला, न्यूट्रियंट्स नाही मिळाले, तर त्याचं काय राहतं, काम थांबतं. त्यामुळे इथं काय होतं, त्याला पॅरालाइज्ड होण्याची जास्त शक्यता असते. मग अशा वेळेला काय होतं, या ब्लड प्लेटलेट्स काय करतात की बॉडीमध्ये जिथं ही ब्लड व्हेसल रप्चर झालेली आहे तिथं पटकन काय करतात, जमा होतात. तिथं त्या ब्लड व्हेसल जवळ येतात आणि त्या काय करतात, ॲज अ प्लग, म्हणजे आपण जर एखादी पाईप घेतली, पाण्याची पाईप जर बघितली आणि ती जर कुठं तर कट झाली असेल आणि पाणी त्यातून बाहेर पडत असेल, तर आपण काय करतो, त्याला सेलो टेप लगेच काय करतो, जर लावला तर ते पाणी फ्लो काय करतो, तिथं थांबतो आणि पाणी काय होतं, पुढं जातं. तसंच इथं ब्लड व्हेसलमध्ये प्लेटलेट्स काय काम करतात, तर त्या या ज्या रप्चर्ड ब्लड व्हेसलला प्लगचं काम करतात. म्हणजे त्याला प्लग लावल्यासारखं त्याला पूर्णपणे काय करतात, त्याला टोपण लावतात आणि त्यामुळे रप्चर्ड जी ब्लड व्हेसल आहे ती पुन्हा काय होते आहे, ते ब्लड फ्लो थांबतो आणि पुढे काय होतं, तो ब्लड कॅरी आउट होतो आणि तो जो टिश्यू आहे त्या टिश्यूला पुन्हा काय केलं जातं, ब्लडचा पुरवठा किंवा ऑक्सिजनचा पुरवठा, न्यूट्रियंटचा सप्लाय जो आहे तो पुन्हा आहे तसा चालू राहतो. म्हणजे यालाच काय म्हणलं जातं, तर थ्रॉम्बस हा जो प्लग आहे, प्लेटलेट प्लग, यालाच काय म्हणलं जातं, थ्रॉम्बस ऑर प्लेटलेट प्लग म्हटलं जातं. थ्रॉम्बस ऑर प्लेटलेट प्लग, दॅट इज द. त्याच्यानंतर बघा काय, दे सिक्रीट सिरोटोनिन ए लोकल व्हॅसो कन्स्ट्रिक्टर. आता इथं बघा या दोन शब्दामध्ये काय येतं, आता सिरोटोनिन. आता तुम्हाला जो नेक्स्ट टॉपिक असणार आहे त्याला, दॅट इज द कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये आपण
या हार्मोनचं काम बघणार नाही. सिरोटोनिन हा एक हार्मोन आहे आणि तो काय करतो, आपल्या बॉडीमध्ये सिक्रीट होतो. आता कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये हॉर्मोनविषयी तुम्हाला बऱ्यापैकी सांगितलेलं आहे किंवा टॉपिक होणार आहे, त्यामध्ये सांगितलं जाईल. आता सिरोटोनिन या टॉपिकपुरतं, या पॉईंटपुरतं आपण बघूया की सिरोटोनिन हा एक असा हार्मोन आहे की जो तुम्हाला फ्रेशनेस फील करतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला रात्रीची झोप, शांत झोप घेऊन उठता आणि सकाळी तुम्हाला फ्रेश वाटतं. का वाटतं, तर त्यावेळेला तुमची झोप पूर्ण झाल्यानंतर सिरोटोनिन हा जो हार्मोन आहे तो तुमच्या बॉडीमध्ये काय झालेला असतो, सिक्रीट झालेला असतो. त्यामुळे काय होतं, तुम्हाला फ्रेशनेस फील होतो. तसंच याचं दुसरंही काम आहे, तेवढंच एकच काम करत नाही, तर त्याचं दुसरंही एक काम आहे. व्हॅसो कन्स्ट्रिक्टर म्हटलं जातं त्याला. व्हॅसो कन्स्ट्रिक्टर मीन्स व्हॉट, तर व्हॅसो मीन्स व्हेसल्स, कन्स्ट्रिक्टर, कन्स्ट्रिक्ट म्हणजे कन्स्ट्रिक्ट करतो, आकस नाही. आणि कन्स्ट्रिक्टर म्हणजे हा जो सिरोटोनिन आहे हा काय करतो, हार्मोन ज्या वेळेला एखादी ब्लड व्हेसल रप्चर होते, त्यावेळी तो काय करतो, इथं त्या ब्लड व्हेसलचं जिथं रप्चर झालेलं आहे किंवा जिथून ती तुटलेली आहे तिथला जो पार्ट आहे तो कन्स्ट्रिक्ट करतो, म्हणजे कमी करतो. त्याचा जो डायमीटर आहे तो काय करतो, कमी करतो. त्यामुळे काय होतं, ब्लड फ्लो जो आहे तो कमी प्रमाणात होतो. मग जनरली बघा, आपल्याला जर एखादा चाकू कापला किंवा काहीतरी करत असताना काहीतरी कट बसला ब्लेडचा, तर आपण काय त्याला ओपन करून ब्लड फ्लो होऊन देतो का, नाही. आपण डायरेक्ट काय करतो, लगेच ते दाबून धरतो. म्हणजे इथं काय करतो, आपण कन्स्ट्रिक्ट करतो. ब्लड फ्लो जो आहे तो थांबावा यासाठी वरची स्किन जी आहे ते आपण मिटवून धरतो जनरली. मग हेच काम कोण करतो, सिरोटोनिन इथं ब्लड व्हेसलमध्ये, रप्चर्ड ब्लड व्हेसलमध्ये तो काम करतो की तो त्या ब्लड व्हेसल जे आहे ती जर इथं रप्चर झालेली असेल तर तिचा डायमीटर काय करतो, तो कमी करतो. म्हणजे यातून बाहेर जाणारा जो ब्लड फ्लो आहे तो काय व्हावा, कमी व्हावा. म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं, व्हॅसो कन्स्ट्रिक्टर. व्हॅसो मीन्स व्हेसल्स, कन्स्ट्रिक्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कर, म्हणजे आकसून धरणे. हे काम कोण करतं, सिरोटोनिन. आता हे झालं आपलं थ्रोम्बोसाइट्स, प्लेटलेट्सचे आपल्या बऱ्यापैकी इंट्रोडक्शन झाली. यामध्ये तुम्हाला सांगितलं मी काय थ्रोम्बोसाइट्स म्हणजे काय, त्या कशापासून तयार होतात, प्लस थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणजे काय आणि सिरोटोनिनचं त्यामध्ये काय काम असतं, हे आता व्हॅसोकन्स्ट्रिक्टर त्याला का म्हटलं जातं. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आपला पॉईंट आहे, दॅट इज द ब्लड क्लॉटिंग अँड ऑर कॉग्युलेशन ऑफ ब्लड. आता जनरली मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलं की ब्लड क्लॉट होतं म्हणजे काय, ते लगेच त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट हे झाल्यानंतर काय राहतं, क्लॉट तयार होतं, गुठळी तयार होते आणि त्याच्यावरती परत बनते, म्हणजे लेअर बनतो आणि ती जखम ती काय आहे ते ब्लड फ्लो थांबवते. असं नाही, तर याच्यामध्ये आतमध्ये बरीच प्रोसेस होत असते की काही एन्झाईम्स सिक्रीट होत असते. एन्झाईम्स काय करतात, तर काही इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये जे प्रोटीन्स असतात त्यांना ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आणतात आणि नंतर त्याच्यापासून काय करतात, फायबर्स तयार करतात आणि ते फायबर्स काय करतात, त्या ब्लड व्हेसलला, ब्लड फ्लोला थांबवतात. आता ते कसं होतं हे आपण या पॉईंटमध्ये बघणार आहे, दॅट इज द ब्लड क्लॉटिंग अँड कॉग्युलेशन ऑफ ब्लड. त्यामध्ये बघा तर काय होतं, क्लॉटिंग ऑर कॉग्युलेशन इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग द लिक्विड ब्लड इनटू सॉलिड फॉर्म. ही काय डेफिनेशन आहे क्लॉटिंगची ऑर कॉग्युलेशनची, की इट इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग द लिक्विड फॉर्म ऑफ ब्लड, म्हणजे लिक्विड ब्लड इनटू सॉलिड फॉर्म. आता ब्लड हे लिक्विड आहे, आपल्याला माहीत आहे की ब्लडला व्हेसल्समधून वाहण्यासाठी लिक्विड असणं गरजेचं आहे. त्यामध्ये हेपॅरिन एक सिक्रीट होतो, तो हेपॅरिन काय करत राहतो, ब्लडमध्ये गुठळ्या होण्याचं काम थांबवतो. म्हणजे ब्लडला लिक्विड फॉर्ममध्ये ठेवण्याचं काम कोण करतो, हेपॅरिन करतो. आणि ज्या वेळेला एखादी जखम होते किंवा एखादा इंजुरी होते त्यावेळेला हे ब्लड लिक्विडमध्येच राहू नये, त्याचं सॉलिड फॉर्ममध्ये होतं, त्याला काय म्हटलं जातं, कॉग्युलेशन ऑर क्लॉटिंग म्हटलं जातं. त्यामध्ये बघा आता, दिस प्रोसेस मे बी इनिशिएटेड बाय कॉन्टॅक्ट ऑफ ब्लड विथ एनी फॉरेन सरफेस, दॅट इज द इंट्रिन्सिक प्रोसेस, ऑर विथ डॅमेज्ड टिश्यू, एक्सट्रिन्सिक प्रोसेस. आता इथं तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा, तर ही प्रोसेस कधी होते, कधी ॲक्टिवेट होते क्लॉटिंगची, तर ज्या वेळेला इंट्रिन्सिक अँड एक्स्ट्रिन्सिक ह्याच्यामध्ये प्रोसेस होतात. त्यामध्ये बघा, इंट्रिन्सिक जर म्हटलं तर ब्लड जे आहे इंटरनल इंजुरी होते, म्हणजे मी मगाशी सांगितलं की एखाद्या वेळेला आपण ठेचकाळतो, पडतो, आतल्या आपल्या ब्लड व्हेसल्स, ब्लड कॅपिलरीज काय होतात, रप्चर होतात. म्हणजे आतल्या आत ऑर्गनमध्येच काय होतं,
ह्या ब्लड व्हेसल्स बॉडीमध्ये रप्चर होतात, तर तिथं काय केलं जातं, या प्लेटलेट्स येतात आणि त्या काय करतात, त्यांची प्रोसेस एन्झाईम ॲक्टिवेट करून त्या काय करतात, तिथं क्लॉटिंग करतात. म्हणजे आतल्या आत ही प्रोसेस चालू होते, आपल्याला बाहेर माहितीसुद्धा होत नाही. दॅट इज द बॉडीच्या आतमध्ये ही प्रोसेस होते, दॅट इज कॉल्ड द इंट्रेन्सिक प्रोसेस. म्हणजे इंटरनल आतमध्ये बॉडीमध्ये इंजुरी झालेली असेल तर. आणि एक्सट्रेन्सिक म्हणजे त्याच्या अपोजिट, म्हणजे आपण वरची जर स्किन कट झालेली असेल, आतमधले जर कॅपिलरीज किंवा व्हेसल्स तुटलेले असेल, तर यातून जे ब्लड फ्लो आपल्याला दिसतो डोळ्यांनी, तो काय होतं, एक थोडा वेळ हा ब्लड फ्लो काय राहतो, फ्लो होत राहतो आणि नंतर थोड्या वेळाने एक छोटीशी लेअर, अशी ट्रान्सपरंट लेअर त्याच्यावरती तयार होते. दॅट इज द ब्लड क्लॉटिंग तिथं होतं आणि तिथं काय होतं, ब्लड स्टॉप होतं फ्लो व्हायचं. दॅट इज द एक्सट्रिन्सिक प्रोसेस. म्हणजे इंटरनल ऑर्गनमध्ये जे ब्लड क्लॉटिंग केलं जातं त्याला इंट्रिन्सिक म्हटलं जातं. आणि एक्सट्रिन्सिक म्हणजे आउटर लेअर जे आहेत आपल्या बॉडीचे, आपल्या बॉडीमधून ब्लड वाहतेला आपल्याला जर दिसत असेल तर त्याला एक्सट्रिन्सिक, आणि तिथं जी प्रोसेस होते क्लॉटिंगची त्याला एक्सट्रिन्सिक प्रोसेस म्हटलं जातं. त्यामध्ये बघा आता, इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक प्रोसेसेस इन्व्हॉल्व्स इंटरॅक्शन ऑफ व्हेरियस सबस्टन्स कॉल्ड क्लॉटिंग फॅक्टर्स बाय स्टेप वाईज ऑर कॅस्केड मेकॅनिझम. आता ह्या ज्या प्रोसेस आहेत, इंट्रिन्सिक प्रोसेस अँड एक्सट्रिन्सिक प्रोसेस यांच्या इंटरॅक्शन यामध्ये काय इन्व्हॉल्व असतं, तर काही फॅक्टर्स इन्व्हॉल्व्स आहेत, जे काय राहतात, इंटरॅक्शन ऑफ व्हेरियस सबस्टन्स कॉल्ड क्लॉटिंग फॅक्टर. व्हेरियस सबस्टन्स त्यामध्ये ॲड होतात क्लॉटिंगच्या प्रोसेसमध्ये, त्याला क्लॉटिंग फॅक्टर्स म्हटलं जातं. जनरली हे स्टेप वाईज, म्हणजे लगेच येतात आणि लगेच ॲक्टिव्ह होतात तर असं नाही, स्टेप वाईज जातात. अगोदर काय सिक्रेट होतं हे आपण पुढे बघणार आहे. मी इथं एक तुम्हाला इक्वेशन रिॲक्शन टाईप दिलेलं आहे की कशापासून काय तयार होतं आणि कशापासून काय तयार झाल्यानंतर काय राहतं, फायबर्स तयार होतात. हे मी तुम्हाला सांगणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. यामध्ये याला क्लॉटिंग फॅक्टर्स म्हटलं जातं. हे क्लॉटिंग फॅक्टर्स जे आहेत हे स्टेप वाईज तयार होतात. मग कसे तयार होतात, तर त्यांना जवळजवळ या क्लॉटिंगमध्ये देअर आर इन ऑल 12 क्लॉटिंग फॅक्टर्स नंबर्ड ॲज 1 to 13. म्हणजे 12 क्लॉटिंग फॅक्टर आपल्याला बघायला मिळतात. त्याचे नंबर्स आहेत 1 to 13. फॅक्टर 1, फॅक्टर 2, फॅक्टर 3, फॅक्टर 4 असे त्या फॅक्टरची नावं आहेत. 1 ते 13 एवढे फॅक्टर्स काय असतात इथं या एन्झाईममध्ये काम करतात. आता तुम्ही म्हणाल 12 फॅक्टर सांगताय, 12 फॅक्टर सांगताय आणि 13 कसं म्हणताय, तर यामध्ये जो 6 नंबरचा फॅक्टर असतो, फॅक्टर नंबर 6, तो काय असतो, तो त्याचा ॲक्टिव्ह फॉर्म वापरत नाही, म्हणजे तो इनॲक्टिव्ह असतो, तो त्यामध्ये काहीही काम करत नाही. कशामध्ये, ब्लड क्लॉटिंगमध्ये तो काय राहतो, इनॲक्टिव्ह राहतो. म्हणून तो काय केला जातो, इथं काउंटिंगमध्ये धरला जात नाही. 12 फॅक्टर 1 to 13, 6 नंबर फक्त तिथं काय जातो, वगळला जातो. म्हणून याला 12 फॅक्टर्स म्हटलं जातं. आता इंटरॅक्शन ऑफ दीज फॅक्टर्स इन अ कॅस्केड मॅनर म्हणजे स्टेप वाईज स्टेप वाईज जातात. दॅट इज द कॉल्ड कॅस्केड मॅनर लीड टू फॉर्मेशन ऑफ द एन्झाईम थ्रॉम्बिन. आता मी तुम्हाला इथं थ्रॉम्बिन लिहिलेलं आहे. स्टेप वाईज मॅनरने काय होतं, हा थ्रॉम्बिन तयार होतो आणि हा थ्रॉम्बिनच काय करतो, तर हा थ्रॉम्बिन क्लॉटिंगचं मेन फंक्शन काय करतो, हा ॲक्टिव्ह फॉर्म आहे थ्रॉम्बिन. आणि हा इनॲक्टिव्ह फॉर्मपासून थ्रॉम्बिन ॲक्टिव्ह फॉर्म तयार करण्यासाठी काही स्टेप्स घ्यायला लागतात. मग आता त्यामध्ये काय स्टेप्स येतात, तर बघा मी इथं जनरली तुम्हाला एक रिॲक्शन लिहिलेली आहे, थ्रोम्बोप्लास्टिन. तर थ्रोम्बोप्लास्टिन जो आहे हा ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये टिश्यूजमध्ये प्रेझेंट असतो. आपल्या बॉडीमध्ये टिश्यूजमध्ये थ्रोम्बोप्लास्टिन इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये काय असतो, प्रेझेंट असतो. मग यावेळेला काय होतं, इथं थ्रोम्बोप्लास्टिन काय करतो, ॲक्टिव्ह म्हणजे हे एन्झाईम्स काय करतात, जे फॅक्टर्स आहेत काय काय करतात, त्याला ॲक्टिवेट करतात. ज्या वेळेला ब्लड व्हेसल एखादी कट होते आणि तिथं ब्लिडिंग चालू होतं, त्यावेळेला हा थ्रोम्बोप्लास्टिन काय होतो, ॲक्टिव्ह होतो आणि त्याच्यापासून तो काय कोणता एन्झाईम तयार करतो, तर प्रोथ्रॉम्बिनेज हा एन्झाईम तयार करतो. प्रोथ्रॉम्बिनेज म्हणजे याचं थ्रोम्बोप्लास्टिन काय करतो, याचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये होतं, प्रोथ्रॉम्बिनेज हा याचं फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रॉम्बिनेज होतं. आणि त्याच्यानंतर आता प्रोथ्रॉम्बिनेज काय करतो, तर प्रोथ्रॉम्बिनेज काय करतो, पहिल्यांदा हेपॅरिन इनॲक्टिव्ह करतो. म्हणजे जनरली काय होतं, हेपॅरिन काय करत असतं, ब्लड जे आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये ठेवण्याचं काम करत असतं. मग आता आपल्याला जर क्लॉटिंग करायचं आहे तर हेपॅरिन तिथं काही उपयोगाचं नाही, कारण हेपॅरिन काय करत राहणार, ब्लड लिक्विड फॉर्ममध्ये फ्लो करत राहणार.
मग अशा वेळी ब्लड फ्लो वाढणार. म्हणजे यापेक्षा तो काय करतो, प्रोथ्रॉम्बिनेज काय करतो, हेपॅरिन जो आहे सिक्रीट झालेला ब्लडमध्ये तो इनॅक्टिव्ह करतो त्याला. म्हणजे इनॅक्टिव्ह करतो म्हणजे त्याचं काम थांबवतो. प्रोथ्रॉम्बिनेज सिक्रीट झाल्यानंतर किंवा तयार झालं फॉर्मेशन झाल्यानंतर हेपॅरिनचं काम थांबलं जातं. म्हणजे तो काय करत नाही, हेपॅरिन काय करत नाही, ब्लडला लिक्विड फॉर्ममध्ये करायचं थांबतो. म्हणजे त्याला इनॅक्टिव्ह करतो प्रोथ्रॉम्बिनेज आणि त्याच्यापासून पुन्हा काय होतं, प्रोथ्रॉम्बिन हा एन्झाईम तयार होतो. काय होतो, प्रोथ्रॉम्बिनेज कन्वर्ट कशामध्ये होतो, प्रोथ्रॉम्बिन होतो. अगोदर तो हेपॅरिन इनॅक्टिव्ह करतो आणि नंतर प्रोथ्रॉम्बिन तयार करतो. आता जनरली बघा, तुम्हाला एक्झाम्पल जर द्यायचं झालं आहे हेपॅरिनचं तर लीच जवळ आपण बघितलेला आहे. तो स्टार्टली काय करतो, ज्यावेळेला त्याला एखादा विक्टिम सापडतो तो त्यावेळी पहिल्यांदा त्याच्या स्किनवरती हेपॅरिन टाकतो. म्हणजे हेपॅरिन सिक्रीट करतो, म्हणजे हे करतो. आणि त्यामुळे काय होतं, आतल्या जर क्लॉटिंग फॅक्टर काय असतात ते काम करायचे थांबतात आणि तो काय करतो, तिथून ब्लड सक करतो. मग अशा वेळेला म्हणजे हेपॅरिनचं पहिला इथं काय केलं पाहिजे, काम इनॅक्टिव्ह केलं पाहिजे. हेपॅरिनला इनॅक्टिव्ह केल्यानंतर प्रोथ्रॉम्बिनेजचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, प्रोथ्रॉम्बिनमध्ये होतं. आणि प्रोथ्रॉम्बिनमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर प्रोथ्रॉम्बिन हा इनॅक्टिव्ह फॉर्म आहे, हा सुद्धा ॲक्टिव्ह फॉर्म नाही, हा इनॅक्टिव्ह फॉर्म आहे. मग त्याचं पुन्हा कन्व्हर्जन कशामध्ये होतं, थ्रॉम्बिनमध्ये होतं. आणि थ्रॉम्बिन हा ॲक्टिव्ह फॉर्म आहे. थ्रॉम्बिन हा काय आहे, ॲक्टिव्ह फॉर्म आहे. दॅट इज हा ॲक्टिव्ह फॉर्म थ्रॉम्बिन काय करतो तर फायब्रिनोजेन हे फायब्रिनोजेन हे ऑलरेडी आपल्या ब्लडमध्ये काय असतात, ब्लड प्रोटीन आहे. फायब्रिनोजेन हे ब्लडमध्ये आपल्या ऑलरेडी प्रेझेंट असतात. या फायब्रिनोजेनला काय करतात, ॲक्टिव्ह करतो. हा थ्रॉम्बिन जो आहे फायब्रिनोजेन ॲक्टिव्ह करतो आणि काय करतो, फायब्रिन याचं कन्व्हर्जन फायब्रिनमध्ये करतो. आता हा फायब्रिनोजेन जो आहे हा सोल्युबल प्रोटीन आहे. हा काय आहे, सोल्युबल प्रोटीन असल्यामुळं हा लिक्विड फॉर्ममध्येच असतो. मग याचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये करावं लागतं, फायब्रिन हा काय आहे, फायब्रिन जो तयार होतो दॅट इज द इनसोल्युबल प्रोटीन. म्हणजे हा काय होतं, इनसोल्युबल फॉर्म याचा तयार होतो. आणि हे फायब्रिन्स मीन्स फायबर्स तयार होतात. आणि हे फायब्रिन काय करतात तर जिथं आपली व्हेसल कट झालेली असते त्या व्हेसलच्या तिथं जाऊन फायबर्स तयार करतात. आणि त्या फायबर्स मॅश म्हणजे क्लॉट तयार होतो. त्याला फायबर मॅश म्हणतात. ट्रान्सपरंट एक लेयर तयार होतो दॅट इज द क्लॉट. म्हणजे इथं काय केलं जातं, हा क्लॉटिंग जो आहे हा तिथं या टाईपने तयार होतो. आता आणि एकदा बघा तुम्ही की थ्रोम्बोप्लास्टिन आपल्या टिश्यूमध्ये प्रेझेंट असतं. याचं फॉर्मेशन कशामध्ये होतं तर प्रोथ्रॉम्बिनेज तयार करतो. आणि प्रोथ्रॉम्बिनेज काय करतो, हेपॅरिन अगोदर इनॅक्टिव्ह करतो आणि नंतर प्रोथ्रॉम्बिनमध्ये कन्व्हर्जन होतं. आणि प्रोथ्रॉम्बिन हा इनॅक्टिव्ह फॉर्म आहे, पुन्हा त्याचं थ्रॉम्बिनमध्ये कन्व्हर्जन होतं. आणि थ्रॉम्बिनमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर थ्रॉम्बिन हा ॲक्टिव्ह फॉर्म आहे. हा तुमच्या ब्लडमधलं जे फायब्रिनोजेन हा सुद्धा काय आहे, सोल्युबल आहे लिक्विडमध्ये. त्यामुळं हा सोल्युबल फॉर्म असल्यामुळे हा लिक्विड असणार आहे. हा फायब्रिनोजेनचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये केलं जातं, फायब्रिन हा इनसोल्युबल फॉर्ममध्ये काय केलं जातं, याचं ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं. त्याला जर सोल्युबल तसाच ठेवला तर तो काय राहणार, लिक्विडमध्ये सोल्युबल राहणार. त्यामुळं तो काय करू शकणार नाही, क्लॉट तयार करू शकणार नाही. मग याचा फायब्रिन इनसोल्युबलमध्ये ट्रान्सफर होतो. आणि हा फायब्रिन काय करतो, जिथं जखम झालेली असते, इंजुरी झालेली असते, तिथं जाऊन फायबरचा लेअर काय करतो, तयार करतो. दॅट्स कॉल्ड ॲज अ फायबर मॅश ऑर क्लॉट. याला काय म्हटलं जातं, क्लॉट. ही आहे तुमची क्लॉटिंगची प्रोसेस. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला ब्लड प्लेटलेट्स कसं काम करतात, कसं एन्झाईम ॲक्टिव्ह करतात, त्याच्यामध्ये बघा हे आपण सगळं इथं बघितलेलं आहे. आता ब्लड क्लॉटिंग म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं का, इथं काय प्रोसेस होते. प्लस त्याच्यावर प्लेटलेट्सचं हे काम आहे की ब्लड क्लॉटिंगमध्ये त्यांचा बऱ्यापैकी मेन रोल जो आहे तो थ्रोम्बोसाइट दॅट इज द प्लेटलेट्स म्हणजे काय हे आपण या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आता राहिलेला हार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट पिरियडला चालू करू. थँक्यू.